नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उपवासाला बऱ्याचदा तेलकट आणि तुपकट पदार्थ खाल्ले जातात आणि त्यामुळे पित्त होतं. पण आज आपण इथे पचायला अगदी हलकी 7 ते 8 दिवस टिकणारी रताळ्याची गोड दशमी बनवणार आहोत. ही दशमी बनवायला अगदी सोपी आहे. घरच्याच मोजक्याच साहित्यात बनवून तयार होते, तरीही छान मऊ लुसलुशीत तयार होते. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर या रताळ्याच्या दशम्या बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो रताळी मऊसूत उकडून घेतलेली आहे. नंतर त्याची साल काढून त्याला मी किसणीने किसून घेतलेला आहे. तुम्ही मॅशरने मॅश करून घेतला तरीही चालेल. रताळी उकडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा रताळी कशी उकडायची हे मी तुम्हाला सांगते. रताळी डायरेक्ट कुकरमध्ये पाणी घालून शिजवायची नाही, तर सुरुवातीला रताळी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला खूप माती असते. धुतलेले रताळे कुकरच्या डब्यामध्ये काढायचे. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि त्यामध्ये हा डबा ठेवायचा आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून रताळी चांगली मऊसूत उकडून घ्यायची. डायरेक्ट पाण्यामध्ये रताळी शिजवून घेतला तर काय होईल हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप किसलेलं गूळ घालायचं आहे. सोबतच यामध्ये अगदी थोडं मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव दुपटीने वाढते. जर तुम्हाला मीठ वेलची पावडर घालायची नसेल तर नाही घातला तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ किसूनच घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुळाचे खडे वगैरे राहत नाहीत आणि गूळ किसल्यामुळे पटकन यामध्ये मिक्स होतं. आता बघा, जर तुम्ही रताळी डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवून घेतला तर ते खूप सारं पाणी पितील आणि त्यामुळे रताळे पानसट लागतील आणि त्यामुळे दशम्यामध्ये रताळ्याची चव लागणार नाही. तसंच रताळे जर खूप जास्त पाणी पिले तर नंतर ज्यावेळी आपण यामध्ये पीठ घालणार आहोत ना, त्यावेळी यामध्ये आपल्याला खूप प्रमाणात पीठ घालावं लागेल. म्हणून रताळी डायरेक्ट पाण्यात न शिजवता ती उकडून घ्यायची आहे. किंवा आपण मोदक, अळूवडी, कोथिंबीर वडी वाफवून घेतो तशी वाफवून घेतला तरीही चालेल. आता बघा, हे पटकन छान असं मिक्स झालेलं आहे. सगळा गूळ छान विरघळलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी घरी बनवलेलं साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालणार आहे. तुम्ही बाजारात रेडीमेड साबुदाण्याचं पीठ मिळतं ते घातला तरीही चालेल. आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे साबुदाण्याचं पीठ घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. 1 कप साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे. नंतर तो थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ तयार होतं. तुम्हाला जर साबुदाण्याचं पीठ घरी बनवायचं नसेल तर रेडीमेड साबुदाण्याचं पीठ यामध्ये घातला तरीही चालेल. रेडीमेड साबुदाण्याचं पीठ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. तर बघा, इथे मी थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून हे थोड्या वेळाकरता भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात, कारण यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे तेही छान भिजलं जायला हवं. साधारण अर्धा तासानंतर बघा, आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आणि साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे हे अजून थोडं घट्टसर झालेलं आहे, पण कणिक व्यवस्थित आहे. तर बघा, चपातीपेक्षा थोडं घट्टसर कणिक आहे. पण जर हे तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून याला तुम्ही परत मळून घेऊ शकता. खूप प्रमाणातही यामध्ये पाणी वापरायचं नाही, नाहीतर हे लाटताना पोळपाटाला चिकटतात. आता याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला दशमी लहान मोठी कशी हवी आहे त्यानुसार गोळा करून घ्या. आता हा गोळा आपल्याला कोरड्या साबुदाण्याच्या पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. दशम्या लाटताना यांना थोडं क्रॅक्स जातात. त्या क्रॅक्सना असं थोडं हाताने आतल्या बाजूला दाबून मिटवून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार थोडं पीठ लावून अलटून पालटून दोन्ही बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे. खूप जाडही लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही. अगदी या पद्धतीने आपल्याला दशमी लाटून घ्यायची आहे. दशमी छान अशी लाटून झालेली आहे. आता आपण ही दशमी लगेचच भाजून घेऊयात. तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा हलकासा गरम झालेला आहे. आता यावरती सगळीकडे तेल सोडून घेऊ आणि दशमी या तव्यावरती घालून घेऊ. यावेळी मात्र आपल्याला गॅसची आच मोठीच ठेवायची आहे.
आता यावरती हलकेसे बुडबुडे उठले की याला पलटवून टाकायचं आहे आणि आवडीनुसार तेल तूप लावून ही दशमी दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे. दशमी उलटवून टाकल्यानंतर आपल्याला गॅसची आच मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती ही दशमी आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे. तर बघा इथे आपल्या दशमीला दोन्ही बाजूने हलकेसे डाग पडलेले आहेत, म्हणजे आपली दशमी छान अशी भाजली गेलेली आहे. आता ही दशमी आपण काढून घेऊ. अशा एखाद्या चाळणीवरती ही आपल्याला दशमी काढून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने सगळ्या दशम्या करून घेऊ. आता या दशम्या भाजल्यानंतर बघा गरम गरम एकमेकांवर टाकू नका, नाहीतर या चिवट होतात. त्यामुळे यातील सर्व गरम हवा निघून गेल्यानंतर एकमेकांवर ठेवा, म्हणजे या छान मऊसूत राहतात. अगदी मऊ लुसलुशीत होतात, अगदी छान 8 दिवस टिकतात आणि चवीला म्हणाल तर अगदी मस्त लागतात. तर तुम्हालाही आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज हाईप करा. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.